sempre na função, na contenção. Cuspindo fogo igual Charizard. Fazendo papo, os cria sempre na função. गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, मी अर्थशास्त्र विषय तुम्हाला शिकवणार आहे. FIBA च्या वर्गाला आपल्या विषयाचं नाव आहे भारतीय आर्थिक पर्यावरण, इंडियन एन्व्हायरमेंट. म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेवर पर्यावरणाचा काय परिणाम होतो आणि पर्यावरण काय असतं, याच्याशी निगडीत काय आहे अर्थव्यवस्था. या पर्यावरणाचा या ठिकाणी आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि त्याच्यातून आपली अर्थव्यवस्था कशी सक्षम झाली, कशी सावरली, याची माहिती आपल्याला या अभ्यासक्रमामध्ये या ठिकाणी आपल्याला शिकायची. विद्यार्थी मित्रांनो, भारतीय अर्थव्यवस्था ही जगातली प्रमुख एक विकसनशील अर्थव्यवस्था आहे. विकसनशील आणि विकसनशील अर्थव्यवस्था असल्यामुळे आपल्या देशाला पुन्हा मिश्र स्वरूपाचं रूप धारण केले. मिश्र स्वरूप म्हणजे काय? शेती आणि उद्योगाचं दोन्हीचंही मिश्रण असलेली अर्थव्यवस्था म्हणजे मिश्र अर्थव्यवस्था. भारतीय अर्थव्यवस्था ही जगातली 7व्या क्रमांकाची एक मोठी अर्थव्यवस्था आहे. जगातल्या 7व्या क्रमांकाची एक आपली अर्थव्यवस्था आहे. स्थूल देशांतर्गत उत्पन्नाचा जर विचार केला तर जगातल्या 4थ्या क्रमांकाची एक सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था म्हणून भारतीय अर्थव्यवस्थेचा गणना केली जाते. परंतु ज्यावेळेस 1991 नंतर भारत सरकारने पी.व्ही. नरसिंहराव सरकारनं नवीन आर्थिक धोरणाचा स्वीकार केला आणि हा उदारीकरणाचा स्वीकार केला आणि उदारीकरणाचा स्वीकार केल्यामुळं 1991 ला आपल्या देशाचा GDP हा 6.7% एवढा झाला. म्हणजे जगातली ही सर्वात विकसित होणारी, वेगवान विकसित होणारी अर्थव्यवस्था आहे. वेगाने विकसित होणारी एक अर्थव्यवस्था म्हणून भारतीय अर्थव्यवस्थेकडे पाहिले जाते. आज चीनलाही आपल्या देशाने मागे टाकलेलं दिसून येतं. गेल्या 10 ते 15 वर्षामध्ये भारत ही जगातली 3ऱ्या क्रमांकाची एक शक्तिशाली मोठी अर्थव्यवस्था म्हणून या ठिकाणी उदयास येणार आहे. म्हणून तुम्हाला मी आर्थिक पर्यावरणाचा अर्थ या ठिकाणी समजून सांगतो. एकूण कार्य प्रणालीवर अर्थव्यवस्थेच्या पर्यावरणाचा परिणाम हा वेगवेगळ्या पद्धतीनेच होत असतो. अर्थव्यवस्थेमध्ये कार्यरत असणाऱ्या सर्व घटकांचा या ठिकाणी अर्थव्यवस्थेवर परिणाम काय होतो ते तुम्हाला सांगतो. देशाची सामाजिक आणि राजकीय व्यवस्थेनुसार देशाची आर्थिक कार्यप्रणाली ठरत असते. समग्र लक्षी आर्थिक निर्णय प्रक्रिया ही ठरत असते. उदाहरणार्थ, लोकशाही असलेल्या देशामध्ये लोकांना असलेला मताचा अधिकार हा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष परिणाम सरकारच्या आर्थिक निर्णयावर करीत असतो. आणि त्यामुळे तर अध्यक्षीय लोकशाही असलेल्या देशात की तिथं अध्यक्षच हा निर्णय घेत असतो. त्यामुळे तिथं हुकुमशाहीचं सुद्धा या ठिकाणी अस्तित्व निर्माण होऊ शकतं. पण भारत एक असा देश आहे की लोकांसाठी चालवलेल्या राज्याला लोकशाही म्हणतात आणि लोकशाहीच्या प्रक्रियेतून या ठिकाणी आपण निवडणूक प्रतिनिधी निवडून देतो आणि निवडून दिलेला प्रतिनिधी हा कॅबिनेट असो, मंत्रिमंडळामध्ये समुपचाराने या ठिकाणी निर्णय घेतात आणि ते निर्णयाची अंमलबजावणी अर्थव्यवस्थेला या ठिकाणी करीत असतात. म्हणून आपल्या देशाची राजकीय वाटचाल एकदम चांगल्या पद्धतीने झालेली दिसते आणि एक सरकार आपल्या अर्थव्यवस्थेत एक व्यवस्थापक म्हणूनच काम करत असतं. त्यांचे निर्णय आपल्या कामकाजावर आणि संपूर्ण अर्थव्यवस्थेवर या ठिकाणी उमटलेले दिसतात. तसेच सार्वजनिक आणि संयुक्त क्षेत्राची भूमिका, त्यांची जबाबदारी आर्थिक प्रणालीच्या तत्वज्ञान आणि कार्यपद्धतीवर या ठिकाणी अवलंबून असते. आज अशी परिस्थिती कोणत्याही देशाची अर्थव्यवस्था ही बंदिस्त राहिलेली नाही. कोणत्याही देशाची अर्थव्यवस्था बंदिस्त राहिलेली नाही. आज एकमेकाला अर्थव्यवस्था या ठिकाणी जोडल्या गेल्या दिसतात.
इकडलं पाणी घे. आज विद्यार्थी मित्रांनो, कोणत्याही देशाची अर्थव्यवस्था ही बंदिस्त असलेली राहिलेली आपल्याला दिसून येत नाही. प्रत्येक अर्थव्यवस्थेचा संबंध जगातील इतर अर्थव्यवस्थेबरोबर संबंध येत असतो. मग आयात निर्यातीच्या माध्यमातून म्हणा, एका देशातून दुसऱ्या देशात आयात आणि निर्यात होतच असते. कामगार आणि भांडवलाचे स्थलांतर होतच असते. त्यामुळे देशातील चलनातील, देशातील वेतनाचे दर आणि व्याजाचे दर याच्यावर देखील त्याचा काय होत असतो, परिणाम होत असतो. आणि उत्पादन खर्चावर देखील त्याचा परिणाम या ठिकाणी होत असतो. आणि वस्तूच्या किमतीत देखील बदल होत असतो. म्हणजे तुम्हाला सांगतो की आयात आणि निर्यात, परकीय देशातल्या वस्तू भारतात आल्या तर परकीय देशातल्या वस्तू स्वस्त असल्या तर त्याचा परिणाम आपल्या अर्थव्यवस्थेतील उद्योगाला होतो. आपल्या देशातल्या वस्तू परकीय देशात गेल्या आणि आपल्या देशातल्या वस्तू परकीय वस्तूपेक्षा जर स्वस्त असल्या तर त्याचा परिणाम त्या देशातील अर्थव्यवस्थेवर होत असतो. म्हणजे आयाती आणि निर्यातीचा, उत्पादन खर्चाचा, या ठिकाणी सगळ्या गोष्टीचा विचार करून त्या अर्थव्यवस्थेला समोर होईन असा निर्णय या ठिकाणी घ्यावा लागतो. म्हणून वस्तूच्या किमतीतील जो बदल होतो तो मागणी आणि पुरवठ्यावरच होत असतो. म्हणून मागणी आणि पुरवठा हा आपल्या देशाचा कायम राहिला पाहिजे. एकूण आर्थिक पर्यावरण दोन देशातील बदल होत असतो. आता विद्यार्थी मित्रांनो, व्याख्या तुम्हाला सांगतो. आर्थिक पर्यावरणाची व्याख्या ही पुढील प्रमाणे सांगितली जाते. आर्थिक पर्यावरणावर परिणाम करणारे सर्व बाह्य घटक म्हणजे आर्थिक पर्यावरण होय. म्हणजे बाह्य घटक, आर्थिक पर्यावरणावर परिणाम करणारे सगळे बाह्य घटक जे आहेत, अर्थव्यवस्थेवर बाह्य घटकाचा बी या ठिकाणी परिणाम होत असतो. दुसरं सांगतो, उपभोक्ते आणि व्यवसायाच्या खरेदीच्या सवयीवर परिणाम करणाऱ्या सर्व घटकांना आर्थिक पर्यावरण असे संबोधले जाते. म्हणजे उपभोक्ते आणि व्यवसायाच्या खरेदीच्या सवयीवर आर्थिक परिणाम करणाऱ्या सर्व घटकांना आर्थिक पर्यावरण असे म्हटले जाते. दुसरी व्याख्या, व्यवसायाच्या कार्यपद्धतीवर परिणाम करणाऱ्या आर्थिक घटकांना आर्थिक पर्यावरण असे म्हटले जाते. आता बघा, व्यवसायाच्या कार्यपद्धतीवर परिणाम करणाऱ्या आर्थिक घटकांना आर्थिक पर्यावरण असे म्हटले जाते. आणि यामध्ये आर्थिक घटक कोणते, की व्यापार चक्र असू द्या. आता व्यापार चक्र हा व्यवसाय संस्थेवर मोठा परिणाम करणारा घटक आहे. आता व्यापार चक्र म्हणजे काय, की ज्या चक्रात तेजी, मंदी, पुनरुज्जीवन आणि अपसरण अशा 4 अवस्था येतात. तेजी, मंदी, अपसरण आणि पुनरुज्जीवन असे 4 प्रकार आहेत. आता ज्या देशात तेजीची परिस्थिती आहे त्या देशात वस्तूच्या किमती जास्त असतात. वस्तूच्या किमती जास्त असल्यामुळे उत्पादकाला जास्तीत जास्त बेनिफिट या ठिकाणी मिळतो, म्हणजे नफा जास्त मिळतो. आणि नफा जास्त मिळत असल्यामुळे उत्पादक त्या वस्तूची गुंतवणूक जास्तीत जास्त करतो. आणि गुंतवणूक करीत असल्यामुळे जास्त रोजगाराच्या संधी या ठिकाणी निर्माण होतो. गुंतवणूक वाढली की रोजगार वाढतो. रोजगार वाढला की या ठिकाणी उत्पन्न वाढतं. उत्पन्न वाढलं की मागणी वाढते. मागणी वाढली की पुरवठा वाढतो. पुरवठा वाढला की किमती वाढतात. किमती वाढल्या की व्याजाचे दर वाढतात. भांडवलाचा पुरवठा वाढतो. सगळी अर्थव्यवस्था तेजीमध्ये एकदम टकाटक असते. झंझट हा प्रकार अजिबात नसतो. म्हणून व्यापार चक्र हा सुद्धा अर्थव्यवस्थेवर परिणाम करणारा घटक आहे. आणि मंदीमध्ये याच्या उलट परिस्थिती असते. सगळ्या किमती कमी झालेल्या असतात वस्तूच्या, त्याच्यामुळं या ठिकाणी मंदीची परिस्थितीत कारखाने बंद पडायला सुद्धा लागलेले असतात. बेकारी वाढलेली असते. जसं आज कोरोनामुळे जी परिस्थिती अर्थव्यवस्थेत निर्माण झाली, कामगारांचं स्थलांतर या ठिकाणी झालं, काही दिवस कारखाने बंद झाले. आज ज्या ठिकाणी कामगार स्थलांतरित झाले तिथून परत येऊ शकत नाहीत, त्यांच्यावर उपासमारीची परिस्थिती निर्माण झाली. आणि ही उपासमारीची परिस्थिती किती भयानक आहे हे आज आपण या ठिकाणी पाहतो ह्या कोरोनामुळे.
म्हणून अर्थव्यवस्थेवर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या पर्यावरणाचा परिणाम होत असतो आणि ह्या पर्यावरणाला सामोरी अर्थव्यवस्था कशी जाते हे सगळ्यात महत्वाचं असतं. आणि जी अर्थव्यवस्था पर्यावरणावर मात करून सक्षमपणे उभा राहते तिला विकसित अर्थव्यवस्था या ठिकाणी मानतात. आणि आता भाई पुढे घेऊन नेक्स्ट आर्थिक पर्यावरणाचे वर्गीकरण समग्रलक्षी पर्यावरण आणि सूक्ष्मलक्षी पर्यावरण असे या ठिकाणी केलं जातं. समग्रलक्षी पर्यावरणामध्ये रोजगार, चलनवाढ, कराचे दर, उत्पन्न, व्याजदर, बचत, उपभोक्त्याची आत्मविश्वासाची पातळी, परकीय विनिमय दर आणि चलनविषयक राज्यकोषीय धोरण अशा ह्या समग्रलक्षी आर्थिक पर्यावरणाचे या ठिकाणी आहेत. तर सूक्ष्मलक्षी पर्यावरणामध्ये बाजाराचे आकारमान, मागणी, पुरवठा, स्पर्धक, पुरवठादार, वितरणाची साखळी, घाऊक आणि किरकोळ विक्रेते किती आहेत, अशा सर्व गोष्टींचा सूक्ष्मलक्षी पातळी या ठिकाणी विचार केला जातो. म्हणून समग्र आणि अंशलक्षी, सूक्ष्मलक्षी या दोघांचाही अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होतो हे आपल्याला या ठिकाणी आता पुढे पाहायचे. म्हणजे थोडक्यात तुम्हाला जर सांगायचं झालं, विद्यार्थी मित्रांनो, आता आपण आर्थिक पर्यावरणाची वैशिष्ट्ये या ठिकाणी पाहणार. आर्थिक पर्यावरणाची वैशिष्ट्ये एक आकडा, आर्थिक व्यवहार. आर्थिक पर्यावरण हे आर्थिक व्यवहार किंवा घडामोडीशी निगडीत असते. आर्थिक वातावरणामध्ये कायदेशीर व्यावसायिक घडामोडी आणि व्यक्ती कार्यक्षमपणे उत्पन्न कसे मिळवता येईल आणि कसे खर्च करता येईल या आर्थिक व्यवहाराशी संबंधित असते. म्हणजे काय, आर्थिक वातावरणामुळे फायदेशीर व्यावसायिक घडामोडी झाल्या पाहिजेत आणि कार्यक्षमपणे उत्पन्न मिळवता आलं पाहिजे. उत्पादकाला बी रोजगाराला बी रोजगार जास्त मिळाला पाहिजे आणि खर्चही करता आला पाहिजे. हे आर्थिक व्यवहार हा चांगल्या पद्धतीने या ठिकाणी झाला पाहिजे. हे आर्थिक पर्यावरणाचं पहिलं वैशिष्ट्य. नेक्स्ट दुसरा आकडा, गतिशील. आर्थिक पर्यावरणाचा संबंध काळ आणि परिस्थितीनुसार बदलणाऱ्या आर्थिक समस्याच्या संदर्भातील जे धोरणे आणि पद्धती आहेत व पर्यावरणीय चलनावर परिणाम करणाऱ्या घटकाशी निगडीत असतो. म्हणजे आर्थिक पर्यावरण किती काळ टिकते, कसं त्या ठिकाणी तो काळ कसा ठेव. समजा परिस्थितीनुसार काही गोष्टी बदलत असतात अर्थव्यवस्थेत. जसं ऋतू बी तीन आहेत, उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा माणसाच्या ह्याच्यावर काय करते, परिणाम करतात. आणि जसं उन्हाळ्यामध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई असते तशी पावसाळ्यात नसते आणि हिवाळ्यात सुद्धा नसते. म्हणून अशा काळांचा या ठिकाणी परिणाम होत असतो गतिशील अर्थव्यवस्थेवर. दुसरा प्रकार, आर्थिक प्रकार, आर्थिक पर्यावरणाचे अंतर्गत आर्थिक पर्यावरण आणि बाह्य आर्थिक पर्यावरण असे दोन प्रकार पडतात. अंतर्गत पर्यावरणावर संस्थेचे पूर्ण नियंत्रण असते, तर बाह्य घटकांचा मात्र भौगोलिक मर्यादा या ठिकाणी असतात. भौगोलिक घटकांचा विस्तार किंवा संकोच संस्थेच्या कार्यक्षेत्रानुसार असतो. म्हणजे अंतर्गत घटकावर संस्थेचं पूर्ण नियंत्रण असतं आतल्या, पण बाह्य घटकावर मात्र या ठिकाणी नसतं. बाह्य घटकावर नियंत्रण हे त्या ठिकाणी संस्था ठेवू शकत नाही, ते निसर्ग ठेवू शकत, ऑटोमॅटिक बदलत. त्याच्यानंतर विविध घटकांचा प्रभाव. आर्थिक पर्यावरण हे सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय घटकांशी प्रभावित होते. म्हणजे कसं, आर्थिक पर्यावरण हे सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय घटक. म्हणजे ज्या देशामध्ये राजकीय घटक हे चांगले आहेत, विकसित निर्णय घेतात, चांगले निर्णय घेतात, जनतेच्या हिताचे निर्णय घेतात, त्याच्यावरून या ठिकाणी अर्थव्यवस्थेचा विकास अवलंबून असतो.
दुसरी गोष्ट तिथं असलेली सांस्कृतिक परिस्थिती कशी आहे, तिथली देशाची जडणघडण कशी झाली, कोणकोणते नैसर्गिक वारसा लाभलेले या ठिकाणी अर्थव्यवस्था आहे, त्याच्यावर त्या देशाचा विकास. विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला शिकायचंय आर्थिक पर्यावरणावर परिणाम करणारे घटक. तर आर्थिक पर्यावरणावर परिणाम करणारे घटक हे गतिशीलही असतात आणि गतिशील असल्यामुळं सातत्याने त्यांच्यामध्ये बदल होत असतो आणि जसा जसा बदल होत जाईल तसा तसा अर्थव्यवस्थेचा विकास या ठिकाणी होत असतो. म्हणून पर्यावरणावर राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, अंतर्गत आणि बाह्य या दोन्ही घडामोडीचा परिणाम आर्थिक पर्यावरणावर या ठिकाणी होत असतो. म्हणून आर्थिक पर्यावरणावर परिणाम करणाऱ्या घटकामध्ये राजकीय घटक असतील, काही तांत्रिक घटक असतील, काही सामाजिक घटक असतील, काही सांस्कृतिक घटक असतील, अशा 4 घटकांचा या ठिकाणी परिणाम होत असतो. म्हणून आपणास राजकीय घटकाचा आर्थिक पर्यावरणावर काय परिणाम होतो ते या ठिकाणी आपण पाहणार आहोत. त्यामध्ये पहिला जो घटक आहे आर्थिक पर्यावरणावर परिणाम करणारा तो म्हणजे राजकीय घटक. राजकीय आर्थिक घटकामध्ये आर्थिक पर्यावरणावर प्रभाव पडत असतो. सरकारचा देशातील आर्थिक क्रिया आणि व्यवसायावर प्रभाव पडत असतो. सरकारी धोरणातील काही बदलामुळे देखील अर्थव्यवस्थेवर धोका होऊ शकतो. काही कंपन्याला, काही स्थानिक पातळीवर होऊ शकतो. म्हणजेच या ठिकाणी देशातील उद्योगावर सरकारी धोरणाचा आणि नियमाचा या ठिकाणी परिणाम होत असतो आणि तो परिणाम चांगला व्हावा म्हणून त्याचे नियोजन या ठिकाणी अर्थव्यवस्थेला किंवा उद्योगाला करावे लागते. मग अर्थव्यवस्थेवर परिणाम काय होतात? राजकीय पर्यावरणाचा आर्थिक पर्यावरणावर प्रभाव पडत असतो. कारण व्यवसाय संघटनाच्या वाटचालीवर या ठिकाणी त्याचा प्रभाव होतो. जसं अमेरिकेतील रिपब्लिकन पक्षाची धोरणे आणि भारत सरकारची लोकशाही धोरणे यामध्ये खूप फरक आहे. भारतात अमेरिकेत रिपब्लिकन पक्षाची धोरणे ही वेगळी आणि भारत सरकारच्या लोकशाही धोरणे वेगळी. भारत सरकारची व्यवसायाच्या बाबतीत धोरणं काही कठोर नाही, शिथिल आहे. त्याचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर होत आहे. आणि सरकारच्या कर रचनेत थोडा बदल झाला की देशाच्या विकासावर या ठिकाणी परिणाम होत असतो. कर हे सुद्धा उद्योगावर परिणाम करणारा सगळ्यात मोठा घटक आहे. आणि सार्वजनिक खात्याच्या पातळीत देखील या ठिकाणी जर वाढ केली तर अर्थव्यवस्थेचा विकास या ठिकाणी होत असतो आणि देशाच्या विकासाला ही एक गोष्ट या ठिकाणी पूरक ठरते. त्याच्यानंतर दुसरा आकडा नियमने किंवा कायद्यामधील बदल. सरकार वेळोवेळी आपल्या नियमात आणि आर्थिक नियमात पर्यावरणात या ठिकाणी बदल करीत असतो. म्हणून त्याचा अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होतो. उदाहरणार्थ भारतात हर्षद मेहताने शेअर घोटाळा केला. त्यामुळे शेअर बाजाराचे सगळ्यात मोठे नुकसान या ठिकाणी झाले आणि तेव्हापासूनच भारतीय रोखे विनिमय महामंडळाची काय झाली स्थापना करण्यात आली. सर्वसामान्य भागधारकांचे हित जोपासण्यासाठी मार्गदर्शक तत्वाचा या ठिकाणी अवलंब केला गेला पाहिजे आणि त्यातून व्यवसायाच्या नफ्यात काय झाली पाहिजे, वाढ झाली पाहिजे अशी धोरणं या ठिकाणी सरकारची असली पाहिजे. पण कराच्या दरात वाढ केल्यामुळे काय होतं, व्यवसायाच्या नफ्यात काय होते, घट होते आणि तर कर सवलतीमुळे व्यवसायाचे काय होते, विस्तार होते. कराचा दर वाढला की व्यवसाय संस्थेला तोटा होतो आणि कराचा दर जर कमी केला की व्यवसाय संस्थेला काय होतो, फायदा होतो. हे या ठिकाणी सांगायचं. बाकी पुढं त्यानंतर आकडा राजकीय स्थैर्य. जर देशामध्ये राजकीय अस्थैर्य असेल तर म्हणजे सरकार स्थिर अस्थैर्य असेल तर म्हणजे सरकार जर बदलत असेल, अस्थिर असेल
तर अर्थव्यवस्था म्हणजे व्यवसायावर त्याचा विपरीत परिणाम होतो. वेगवेगळे जे तर येणारं सरकार वेगवेगळे धोरणे या ठिकाणी बदलते. 6 महिन्याला सरकार बदललं आणि जर 6 महिन्याला धोरणं बदलली त्या ठिकाणी व्यवसाय संस्थेचा विकास होत नाही. म्हणून व्यवसाय संस्थेचा जर विकास व्हायचा असेल तर राजकीय स्थैर्य या ठिकाणी असणं या ठिकाणी महत्वाचं आहे. जसं उदाहरणार्थ देशाच्या विरोधी कार्यरत असणाऱ्या संस्थेचे व्यवहार सरकारने ताब्यात घेतली. या परिस्थितीत लूट, दंगे आणि सर्वसाधारण गोंधळाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्याचा व्यवसायाच्या व्यवहारावर मोठ्या प्रमाणात परिणाम होऊ शकतो व देशातील सरकार अस्थिर असेल तर या परिस्थितीला आर्थिक वातावरण विपरीत होते, म्हणजे वाईट होतं. सरकार जर अस्थिर झालं तर विरोधी पक्ष या ठिकाणी अर्थव्यवस्था किंवा सरकार कसं पडेल हेच पाहत असतो आणि अर्थव्यवस्थेत खिळखिळा करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत असतो. म्हणून राजकीय स्थैर्य असणं त्या देशातील पक्षांना खूप महत्वाचं असतं. म्हणजे राजकीय स्थैर्य जर असेल तर निर्णय सुद्धा स्थिरच असतात, त्याच्यात बदल होत नाही. म्हणून राजकीय स्थैर्य सुद्धा आर्थिक पर्यावरणावर परिणाम करणारा एक घटक आहे. त्याच्यानंतर ई आकडा परकीय व्यापाराचे नियमन. देशातील उद्योग संस्थांना आपल्या व्यवसायाचा विस्तार परदेशात व्हावा असं वाटते आणि देशाच्या राजकीय पार्श्वभूमीवर व्यवसायाचा विस्तार व्हावा आणि सरकारच्या कर विषयक धोरणाचा व्यवसायाच्या विस्तारावर परिणाम होतो. निर्यात करात सवलती देऊन आयात शुल्कात वाढ केल्यास देशातील उद्योग संस्थांना आपल्या निर्यातीत वाढ करायला संधी मिळते आणि देशातील व्यवसायांना परकीय स्पर्धेत भीती राहत नाही. म्हणजे जे कर विषयक धोरण आहे सरकारचं जर लूज असलं तर सरकारला काय होतं, उद्योजकाला गुंतवणूक करायला प्रवृत्त होतं. करात सूट भेटत असेल तर उद्योजक काय करतात, गुंतवणूक करतात. मग परकीय देशातले आपल्या देशातले उद्योग परकीय देशात जायला लय उत्सुक असतात आणि जितक्या पटीत ते उत्सुक जायला का असतात तर तिथले चांगले असतात नियम, म्हणून आपण तिथं जातो. आणि जर कराच्या दरात सवलत भेटली तर या ठिकाणी आपल्या व्यवसायाचा विस्तार हा जास्तीत जास्त प्रमाणात होऊन आपल्या देशाचा विकास या ठिकाणी होतो. नेक्स्ट, त्यानंतर कामगाराचे कायदे. कामगार कायद्याद्वारे सरकार कामगाराचे हक्क अबाधित ठेवते. त्यात मालक आणि कामगार यांचे संबंध सुधारण्याला मदत होते. जागतिकीकरण आणि खाजगीकरणाच्या काळात भारत सरकारने कामगाराच्या कायद्यात सुधारणा केल्यामुळे कामगार संघटनेचे महत्व कमी झाले, कारण कंपन्याला कंत्राटी पद्धतीने कामगार नेमण्याची परवानगी मिळाली आणि कामगाराला स्वेच्छानिवृत्ती घेण्याची मुभा देण्यात आली. या कामगार कायद्यातील बदलामुळे कंपन्याला कामगार भरतीचे स्वातंत्र्य मिळाले आणि त्यामुळे त्यांचा कंपन्याला जास्त प्रमाणात काय मिळाला, लाभ मिळाला. म्हणजे पूर्वी अशी पद्धत होती की एकदा कंपनीत कामाला कामगार लागला तो परमनंट असायचा, पण आज तशी परिस्थिती नाहीये. खाजगीकरणात तशी परिस्थिती नाही. जो कामगार कार्यक्षम आहे त्याला परमनंट केला जातो. आणि मग आताच्या परिस्थितीत काय कंत्राटी पद्धतीने कामगार या ठिकाणी काय केले तर ते कामगार कामावर लावले जातात. त्याच्यामुळं जास्त पगार घेणारे कामगारावर त्याचा अन्याय होतो. कमी पैशात काम करणारे कामगार मिळतात आणि जा म्हणले की जातात ते घरी, असे बी या ठिकाणी परिस्थिती निर्माण होती. म्हणून ह्याचा लाभ फक्त काय झाला, कंपन्याला झाला आणि कंपन्याला त्याचा लाभ झाला, मात्र कामगाराला याचा काय झाला, तोटा झाला. म्हणून कामगार कायदे हे असे कसे असले पाहिजेत, कामगाराच्या हिताचे असले पाहिजेत. दुसरी गोष्ट, तांत्रिक घटक. आजच्या गतिमान युगात तंत्रज्ञानाची भूमिका अतिशय महत्वाची आहे. जेव्हा अर्थव्यवस्थेत तंत्रज्ञानाच्या पातळीत बदल होतो तेव्हा त्याचे अनेक फायदे आपल्या देशाला प्राप्त होतात. तांत्रिक नवयोजनामुळे उत्पादकतेत आणि कार्यक्षमतेत सुधारणा होते. त्यामुळे उत्पादन खर्चात घट होते आणि नफ्याच्या प्रमाणात या ठिकाणी वाढ होते. म्हणजे मला सांगायचे काय,
आजच्या गतिमान युगात तंत्रज्ञानात बदल जास्तीत जास्त झाला आणि नवीन तंत्रज्ञान या ठिकाणी वापरायला काय झाली, सुरुवात झाली. आणि नवीन तंत्रज्ञान वापरल्यामुळे उत्पादन खर्चात काय झाली, घट झाली. आणि उत्पादन खर्चात घट झाल्यामुळे नफ्याच्या प्रमाणात या ठिकाणी काय झाली. उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, पूर्वी विहीर खंदायची असेल किंवा सायपान करायचं असेल शेतीमध्ये किंवा काही खड्डे खोदायचे असतील तर पूर्वी मानवाच्या साहाय्याने खड्ड्याची काय करायची, याची हे करायची. पूर्वी बैलाच्या साहाय्याने जमिनीची मशागत करायची. आता मात्र बैलाच्या साहाय्याने मशागत करीत नाही. आज ट्रॅक्टरच्या साहाय्याने मशागत करतात किंवा जेसीबीच्या साहाय्याने विहिरी खणतात. पाईपलाईन म्हणतात त्याला आमच्या भाषेत, तुमच्याकडे सायपान म्हणतात. ह्या सायपानची खोंदाई सुद्धा जेसीबी या ठिकाणी करतात. म्हणून याच्यात काय झालं, उत्पादन खर्चात बदल झाला, वेळेची बचत झाली, खर्चाची बचत झाली. म्हणून व्यवसाय संस्थेच्या नफ्यात काय झाली, वाढ झाली. हे सुद्धा घटक, तांत्रिक घटक व्यवसाय संस्थेच्या नफ्यावर परिणाम करीत असतात आणि त्याच्यानंतर त्याच्यावर तांत्रिक प्रक्रिया केल्या जातात. तांत्रिक नवयोजनेमुळे नवीन वस्तू बाजारात प्रवेश करते. ती वस्तू जुन्या वस्तूच्या तुलनेने ही वेगळीच असते. म्हणजे बघा, पूर्वी मला कळतंय की आपण पूर्वी कपडे धुवायला काळा गोटा वापरायचो. रिन साबण आज आपण वापरतो. साबणीत काय झाला, बदल झाला. पूर्वी अंगाला लावायच्या साबणीत लक्स असायची. आज वेगवेगळ्या प्रकारच्या लक्स आहे, रेक्सॉन आहे, सेंटल आहे, मोती आहे, दव आहे, फेअर अँड लवली आहे, आणि लहान मुलाला जॉन्सन बेबी आहे. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या साबणा आल्या. ह्या कशामुळे आल्या, ह्या तंत्रज्ञानातील बदलामुळे. तुम्हाला माहिती का, पूर्वी जर लोकांची करमणुकीची साधनं पाहिले तर पहिला रेडिओ असायचा, नंतर दूरदर्शन आलं आणि गाणे ऐकायला आम्ही आमच्या काळात असा टेप असायचा, टेप. आणि टेप मध्ये त्या काळी 20 रुपयाची कॅसेट असेल आणि 20 रुपयाच्या कॅसेट मध्ये 12 गाणी वाजायची. समोरून 6 आणि पाठीमागून 6 असे 6×2=12 असे गाणे वाजायचे. आज तशी परिस्थिती का, तंत्रज्ञानात बदल झाला, लॅपटॉप आला, पेनड्राईव्ह आला, 1GB 2GB 3GB. हा काय झाले, हा लॅपटॉप हा पेनड्राईव्ह मध्ये बदल झाला आणि 1GB 2GB मध्ये 100 नाही शेकडो गाणे या ठिकाणी भरले जातात. दिवस रात्र ते गाणे संपत नाही, इतके गाणे त्या एवढ्याशा पेनड्राईव्ह मध्ये या ठिकाणी भरले जातात. आणि एवढ्या मोठ्या कॅसेट मध्ये किती गाणे, 12 गाणे. म्हणजे तंत्रज्ञानात बदल झाल्यामुळे ह्या वस्तूच्या ह्याच्यात सुद्धा काय झाला, बदल झाला. दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो की पूर्वीच्या काळी टीव्हीला दूरदर्शन एकच दिसायचं, DD नॅशनल. नंतर सह्याद्री वाहिनी दिसायला सुरुवात झाली. आज बघा बरं तुम्ही टीव्हीला किती चॅनल दिसतात, 1760 चॅनल, सगळ्या भाषेतले चॅनल, वेगवेगळ्या प्रकारचे चॅनल, वेगवेगळ्या प्रकारचे चॅनल, वेगवेगळ्या पोरांच्या आवडीची. मुलींच्या आवडीचा कोणता, झी सिनेमा. मुलाच्या आवडीचा कोणता, तो छोटा भीम कार्टून. आपल्याला काय आवडत, ABP माझा. आणि दुसऱ्या गोष्टी वेगवेगळ्या. आणि म्हणून तुम्हाला सांगतो की प्रत्येकाची आवड निवड वेगवेगळी झाली आणि आवड निवड वेगवेगळी झाल्यामुळे या ठिकाणी तंत्रज्ञानात बदल झाला आणि उत्पादनात बदल होऊन समाजाच्या ह्याच्यातही उत्पन्नात वाढ झाली आणि समाजाच्या उत्पन्नात वाढ झाल्यामुळं या ठिकाणी समाज सुधारायला किंवा देशाच्या अर्थव्यवस्थेचा विकास व्हायला पोषक परिस्थिती निर्माण झाली. भाऊसाहेब, तसेच आधुनिक तंत्रज्ञानामुळे वेगवेगळ्या वस्तूंमध्ये बदल झाला, वेळेत बदल झाला, कामाच्या ह्याच्यात बदल झाला. उदाहरण जर सांगायचं झालं तर संगणकाच्या वापरामुळे अनेक नवीन पद्धती विकसित झाल्या. त्यामुळे वेळेची बचत झाली, कामाच्या दर्जात सुधारणा झाल्या आणि त्यामुळं बाजारपेठेचा विस्तार या ठिकाणी झाला.
तसेच देशाचा आर्थिक विकास वृद्धीचा दर बी वाढला आणि इंटरनेट आणि स्मार्टफोनच्या शोधामुळे नवीन उद्योगाचा उदय या ठिकाणी झालेला दिसून येतो. तसेच तंत्रज्ञानाच्या अतिरिक्त वापरामुळे पर्यावरणावर विपरीत परिणाम झाला. हवा, पाणी, ध्वनी प्रदूषण यामध्ये देखील वाढ झालेली दिसून येते आणि ई वेस्टची समस्याही या ठिकाणी निर्माण झालेली दिसून येते. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पर्यावरणावर परिणाम करणारा जो घटक आहे, तिसरा घटक, तो म्हणजे सामाजिक घटक. सामाजिक आणि राजकीय घटकाचा आर्थिक पर्यावरणावर प्रभाव पडत असतो. सामाजिक घटकाचा संबंध समाजाशी येतो. त्यामध्ये कुटुंब, मित्र, सहकारी, शेजारी, प्रसार माध्यमे यांचा या ठिकाणी समावेश होतो. या घटकांचा प्रभाव आपल्या वर्तणुकीवर, मतावर, लाभावर या ठिकाणी पडत असतो आणि सामाजिक घटकामुळे वस्तूची विक्री या ठिकाणी प्रभावीपणे होत असते. म्हणून उद्योग संस्थेच्या मिळकतीत देखील त्याचा परिणाम होत असतो. उद्योग संस्थेच्या नफ्यावर बी त्याचा परिणाम होत असतो, समाजाच्या चालीरीती रिवाजावर. समाजामध्ये सातत्याने या ठिकाणी बदल घडून येतात. लोकांच्या आवडीनिवडी, उपभोक्त्याच्या सवयी, रूढी, प्रथा, परंपरा, चालीरीती, शिक्षण, फॅशन यामध्ये बदल झाल्यामुळे नवनवीन वस्तू या ठिकाणचं उत्पादन करावं लागलं. त्यातून त्या वस्तूचा प्रसार या ठिकाणी वाढला. तसेच फेसबुक, मोबाईल, कम्प्युटर याचा वापर या ठिकाणी वाढला. तर आताची जी तरुण पिढी आहे त्याच्यामुळे डिजिटल झाली, ऑनलाईन झाली. ऑनलाईन पद्धतीने वस्तू खरेदी करू लागले आणि जुनी पिढी मात्र ऑनलाईन पद्धतीने वस्तू खरेदी करत नव्हती. आज ऑनलाईन शिक्षण द्यायची पद्धत बी सुरू झाली. म्हणजे हा जो बदल झाला, हा सगळा बदल तंत्रज्ञानात बदल झाल्यामुळं या ठिकाणी झाला आणि ह्या तंत्रज्ञानाचा परिणाम या ठिकाणी समाजावर झालेला दिसून येतो आणि समाजात वेगवेगळे बदल या ठिकाणी झाले. अलीकडील काळात लोकांच्या जीवनशैलीमध्ये बदल झाले दिसतात. नवीन उत्पादने बाजारात आणली जातात. उदाहरणार्थ जर झालं, शरीराची तंदुरुस्ती म्हणजे शरीर जर सक्षम ठेवायचं असेल तर जिमची व्यवस्था झाली. जिम मध्ये नवीन नवीन यंत्र या ठिकाणी आणली गेली आणि नवीन नवीन यंत्र आणल्या गेल्यामुळे माणसाच्या अंगी असलेला लठ्ठपणा हा कमी झाला आणि अनेक नवीन उत्पादने बाजारात आली. लोकांची बदललेली जीवनशैली विचारात घेऊन फळाचे रस, थंड पेय बाजारात आणले. त्यानंतर पेप्सी कंपनीला जगभर बाजारपेठ या ठिकाणी उपलब्ध झाली, म्हणजे शीतपेय. यातून समाजाच्या गरजा या ठिकाणी वाढल्या आणि समाज हा या ठिकाणी आधुनिक पद्धतीचा बनला. हा एक या ठिकाणी परिणाम करणारे घटक आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी शिक्षण हा मोठा या ठिकाणी देशाच्या आर्थिक विकासावर हा महत्वाची भूमिका बजावत असतो. व्यावसायिक शिक्षण आणि तांत्रिक शिक्षण हे आर्थिक परिणाम करत असतात. जर अर्थव्यवस्थेतून देशाच्या आर्थिक विकासात शिक्षण व्यवस्था देखील महत्वाची भूमिका बजावत असते. त्यामध्ये प्रशिक्षण सुविधा महत्वाची भूमिका बजावत असते. त्यामध्ये सामान्य शिक्षण आणि तांत्रिक शिक्षण या ठिकाणी आर्थिक परिणाम होत असतो. जर शिक्षण व्यवस्थेतून आत्मनिर्भरतेवर भर दिला गेला आणि व्यावसायिक पर्यावरणाशी जर जोडून घेतलं गेलं तर आर्थिक विकासाचा वेग या ठिकाणी वाढतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शिक्षण व्यवस्थेचा जर कृषी उद्योग आणि व्यापारावर देखील याचा प्रभाव या ठिकाणी पडत असतो. या तांत्रिक शिक्षणाच्या महत्वाच्या भूमिकेमुळे इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती झालेली या ठिकाणी आपणास दिसून येते आणि हा तंत्रज्ञानाचा मोठा बदल आहे. त्याच्यानंतर दुसरा आकडा ब, लोकसंख्या. अतिरिक्त लोकसंख्या अथवा लोकसंख्येची न्यूनता याचा आर्थिक पर्यावरणावर परिणाम होतो. देशाची लोकसंख्या आणि आर्थिक विकास याचा जवळचा संबंध असतो.
जर देशाची लोकसंख्या जास्त असेल, पण लोकसंख्या जरी जास्त असली, जर ती लोकसंख्या कार्यक्षम असली, प्रशिक्षित असली, तर देशाचा विकास हा जलद गतीने होतो. पण एकीकडे लोकसंख्या जास्त आहे आणि अडाणी आहे, अज्ञान आहे, रूढी प्रथा परंपरेला धरून आहे, तर या लोकसंख्येचा परिणाम विकासावर होत नाही, तो देश मागासलेला राहतो. म्हणून लोकसंख्याचा हा कशी असावी हे देखील यातून पाहिलं जाते. म्हणून देशात उपलब्ध असलेल्या जी नैसर्गिक साधन संपत्ती आहे तिचा वापर करण्यासाठी कुशल आणि अकुशल हे श्रमिक असायला पाहिजे. आणि कुशल श्रमिक औद्योगिक क्षेत्राला भरपूर अशा प्रमाणात या ठिकाणी मदत करतात. तर अतिरिक्त लोकसंख्या ठरली, अप्रशिक्षित लोकसंख्या जर अतिरिक्त ठरली, तर त्यातून बेकारी वाढते, दारिद्र्य वाढते, उपासमार वाढते आणि राजकीय अनैतिकता या ठिकाणी अशा समस्या या ठिकाणी निर्माण होतात. त्यातूनच आपल्या देशाची दृढ पातळी कमी राहून राहणीमानाचा दर्जा या ठिकाणी कमी होतो. म्हणजे लोकसंख्या सुद्धा अतिरिक्त ठरवणे हा देखील पर्यावरणावर परिणाम करणारा एक घटक आहे. सांस्कृतिक घटक, सांस्कृतिक घटकाचा आर्थिक पर्यावरणावर प्रभाव पडत असतो. आजच्या जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत सांस्कृतिक भिन्नता मोठ्या प्रमाणात असलेली दिसून येते आणि या भिन्नतेचा व्यवसायावर वेगवेगळ्या प्रकारे प्रभाव पडत असतो. त्यामध्ये व्यवसायाची गती, व्यवसाय संहिती, लोकांचे एकमेकाशी भौतिक किंवा प्रसार माध्यमाद्वारे होणारा संवाद, निर्णय प्रक्रिया, वाटाघाटी, कामगार, प्रकल्पाचे व्यवस्थापन, धोका पत्करण्याची प्रवृत्ती, विपणन, विक्री आणि वितरण या सर्व गोष्टीवर सांस्कृतिक घटकाचा परिणाम होतो. आजही व्यवसाय सुरू करताना लोकांच्या आवडीनिवडी, लोकांचा विश्वास, लोकांची संस्कृती समजून घेतली जाते, तेव्हा त्या ठिकाणी उद्योग सुरू करतात. सांस्कृतिक घटकाचा विचार करताना कामगार वर्गाची मूल्य आणि प्राधान्यक्रम विचारात घेऊन कामगारांचे चांगल्या पद्धतीने व्यवस्थापन केले जाते. त्या बाबीचा विपणन, विक्री आणि वितरण या कार्यात्मक धोरणावरही प्रभाव पडत असतो. म्हणून नवनवीन कंपन्या बाजारात चांगल्या पद्धतीने प्रवेश करीत असतात आणि कंपनीची वाटचाल जर चांगली होऊ राहिली तर या ठिकाणी अचूक पद्धतीने जर कंपनीने निर्णय घेतले तर या ठिकाणी देशाचा विकास हा जलद गतीने होतो आणि जलद गतीने विकास होऊन सांस्कृतिक घटकाचा प्रभाव सुद्धा या ठिकाणी ह्या निर्णयावर होत असतो. जसा लोकांशी संपर्क कसा साधायचा, वेळेची मर्यादा कशी, त्यांचे प्रश्न कोणते, त्यांच्या समस्या कोणत्या, ह्या व्यवस्थापनाला जर शाब्दिक किंवा भौतिक संदेशवाहन हे जर कळालं, हे जर निर्णय घेता आले तर सर्व बाबी विचारात घेऊन या देशाचा विकास या ठिकाणी करीत असतात. हे पुढं